विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल साखरे, फिनिक्स कोचिंग क्लासेस औसा। तर आपण आज आपला विज्ञान भाग 1चा दुसरा पाठ, ज्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। तर हा पाठ आपण आजपासून सुरुवात करणार आहोत। हा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4 मार्कांसाठी आहे, म्हणजे कंपल्सरीमध्ये आपल्या एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती 4 मार्काचे प्रश्न कंपल्सरी त्या ठिकाणी येऊ शकतात आणि ऑप्शनसहित विकल्पासह हा चॅप्टर, हा पाठ तुम्हाला 6 मार्कासाठी त्या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे। म्हणजे या पाठावरती तुम्हाला कमीत कमी 4 मार्काचे आणि जास्तीत जास्त 6 मार्काचे प्रश्न तुम्हाला आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर त्या कारणामुळे हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे। तर हा चॅप्टर सुरुवात करण्या अगोदर काही मूलभूत गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, की ज्या गोष्टींची माहिती आपण अगोदर घेतलेली आहे। फक्त त्या गोष्टींचं पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी उजळणी म्हणू आपण, रिव्हिजन म्हणू आपण, ते या ठिकाणी करायचं आहे। कारण या सर्व गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये, या पाठामध्ये या ठिकाणी लागणार आहेत। तर त्याच गोष्टींपैकी जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे द्रव्य म्हणजे काय, किंवा ज्याला आपण पदार्थ म्हणजे काय नेमका असं म्हणतो आपण। लक्षात ठेवा, द्रव आणि द्रव्य वेगळं आहे। द्रव ही काय आहे, ही पदार्थाची एक अवस्था म्हणतो आपण। तर पदार्थ म्हणजे काय किंवा द्रव्य म्हणजे काय, तर ते आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी पाहायचं आहे। बघू आपण याची व्याख्या काय सांगितलेली आहे। कोणतीही वस्तू जी जागा व्यापते आणि तिला काहीतरी वस्तुमान असते, त्या वस्तूला द्रव्य किंवा पदार्थ असे म्हणतात। बघा, पदार्थ म्हणजे काय किंवा द्रव्य म्हणजे काय, अशी कुठलीही वस्तू की जिला काहीतरी वस्तुमान आहे आणि जी वस्तू काय करते, जागा व्यापते, अशा प्रत्येक वस्तूला आपण काय म्हणतो, द्रव्य म्हणतो किंवा पदार्थ आपण त्या ठिकाणी म्हणतो। आपल्या अवतीभोवती आपण ज्या काही गोष्टी पाहतो, आपण आपल्या घरामध्ये असतील, बाहेर असतील, शाळेमध्ये समजा असतील, ज्या गोष्टी पाहतो आपण, त्या सर्व गोष्टी म्हणजे एक प्रकारच्या काय आहेत, त्या ठिकाणी द्रव्य किंवा पदार्थ त्या ठिकाणी आहेत। का? कारण त्यांना त्या ठिकाणी वस्तुमान आहे आणि त्या प्रत्येक वस्तू आपल्या सभोवतालच्या त्या ठिकाणी काय करत असतात, जागा व्यापत असतात। तर द्रव्य म्हणजे काय किंवा पदार्थ म्हणजे काय, की अशी कुठलीही गोष्ट की जी जागा व्यापते आणि तिला काहीतरी वस्तुमान आहे, त्या वस्तूला आपण द्रव्य असे म्हणतो। नेक्स्ट बघा पुढे, तर द्रव्याचे 3 प्रकार आपण त्या ठिकाणी सांगतो, आपण पदार्थाचे 3 प्रकार आपण सांगतो द्रव्याचे। बघा, पहिला आहे मूलद्रव्य, दुसरा आहे संयुगे आणि तिसरा आहे मिश्रणे। बघा, हे द्रव्याचे 3 प्रकार आहेत। बघा, आपण जे स्थायू, द्रव आणि वायू सांगतो आपण, ते पदार्थाचे प्रकार नाहीत, त्या पदार्थाच्या काय आहेत, अवस्था आहेत, ते प्रकार नाहीत। पदार्थांचे प्रकार आपण हे 3 सांगतो आपण, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे। तर असे द्रव्याचे 3 प्रकार आपण त्या ठिकाणी सांगतो आपण। बघूयात आपण प्रत्येकाची माहिती। तर पहिल्यांदा बघा, मूलद्रव्य म्हणजे काय, मूलद्रव्य कुणाला म्हणतो आपण। बघा, त्यांची व्याख्या आपण काय सांगितलेली आहे। बघा, जे पदार्थ फक्त एकाच प्रकारच्या अणूपासून बनलेले असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात। काय म्हटले बघा आपण व्याख्या मूलद्रव्यांची, की जे पदार्थ एकाच प्रकारच्या अणूपासून बनलेले असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात। त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, एकापेक्षा जास्त अणू असतील पण प्रकार किती असतील, फक्त एकच। त्याच्यामध्ये आता समजा आपण हायड्रोजन घेतला आपण, मग हायड्रोजनमध्ये त्या ठिकाणी अनेक अणू समजा असतील, पण ते कुणाचे असतील, फक्त हायड्रोजन याच अणूचे त्या ठिकाणी ते असतील। तर मूलद्रव्य म्हणजे काय मग, की जे पदार्थ फक्त एकाच प्रकारच्या, एका नाही म्हणजे एका अणूपासून नाही तर एकाच प्रकारच्या अणूपासून बनलेले असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात। ज्याच्यामध्ये आपण उदाहरण सांगू शकतो, हायड्रोजन असेल, कार्बन असेल, नायट्रोजन, सोडियम, ऑक्सिजन इत्यादी अशा अनेक मूलद्रव्ये आपण त्या ठिकाणी उदाहरणादाखल सांगू शकतो।
जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की 118 मूलद्रव्ये आजतागायत आपल्याला माहीत झालेली आहे आणि त्यांची माहितीसुद्धा आपल्याला याच पाठामध्ये या ठिकाणी घ्यायची आहे. बघा दुसरा प्रकार कोणता सांगितला आपण, संयुगे म्हणजे काय. बघा आता संयुगे म्हणजे काय सांगितले आपण, की ज्या पदार्थांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे अणु असतात आणि त्यांचे प्रमाण ठराविक असते. हा शब्द महत्त्वाचा आहे, त्यांचे प्रमाण ठराविक असते, त्यांना संयुगे असे म्हणतात. बघा मूलद्रव्यामध्ये आणि संयुगामध्ये काय फरक आहे, मूलभूत फरक. मूलद्रव्यामध्ये आपण सांगितलं फक्त एकाच प्रकारचे अणु असतात, तर संयुगामध्ये काय म्हटले बघा आपण, एकापेक्षा जास्त प्रकारचे अणु असतात. मग 2 प्रकारचे असतील, 3 प्रकारचे असतील किंवा आणखीन जास्त असतील, पण त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कसं आहे, ठराविक आहे. आणि अशा पदार्थांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, संयुगे. की ज्या पदार्थांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे अणु आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं असतं, ठराविक असतं, त्यांना संयुगे असे म्हणतात. याचे उदाहरण आपण पाहूयात. बघा इथं पहिलं उदाहरण आपण घेतलं HCl, ज्याला म्हणतो आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड. बरोबर. आता याच्यामध्ये पहा, हायड्रोजनचा एकच अणू आहे आणि क्लोरीनचा सुद्धा एकच अणू आहे, म्हणजे दोघांचं प्रमाण ठराविक आहे. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हटलं की त्याच्यामध्ये हायड्रोजनचा एकच अणू येणार आणि क्लोरीनचा त्या ठिकाणी एकच अणू येणार. बघा या ठिकाणी 2 प्रकारचे अणू आपल्याला दिसतात. पहिले अणू कोणत्या, हायड्रोजनचे आहेत आणि दुसरा म्हणजे कोणाचा आहे, क्लोरीनचा आहे. म्हणजे 2 प्रकारचे अणू आहेत, पण त्यांचं प्रमाण या ठिकाणी कसं आहे, ठराविक आहे. दुसरं उदाहरण घेऊ आपण, H2O, त्याला आपण पाणी असं म्हणतो. आपण पाण्याचं रेणूसूत्र आहे ते H2O. आता बघा पाण्यामध्ये सुद्धा काय दिसतं, इथं आपल्याला 2 प्रकारचे अणू आहेत. कोणते कोणते आहेत पहा, एक आहे हायड्रोजनचा, बरोबर, H दिसतंय आपल्याला, आणि दुसरा आहे ऑक्सिजनचा. म्हणजे या ठिकाणी 2 प्रकारचे अणू आहेत, दिसते आपल्याला. मग या ठिकाणी त्यांचं आता प्रमाण पाहूयात आपण. आता हायड्रोजनच्या पायाला काय दिसतं आपल्याला, बेसला 2 हा अंक दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आहेत आणि ऑक्सिजनच्या बेसला काही दिसत नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी एक संख्या आहे. तर इथं हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून काय बनतं, पाणी त्या ठिकाणी बनतं. आणि म्हणून पाणी हे काय झालं, मग संयुग झालं. का, कारण त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे अणू त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं आहे, ठराविक आहे. पुढचं उदाहरण आपण घेतले बघा, NaCl, सोडियम क्लोराईड ज्याला म्हणतो आपण. म्हणजे आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये वगैरे जे आपण वापरतो, आपलं मीठ जे म्हणतो आपण, तर त्या मिठाचं रेणूसूत्र काय आहे, NaCl. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रकारचे अणू दिसतात. एक म्हणजे सोडियमचा दिसतो, Na सोडियमची संज्ञा आहे, आणि Cl म्हणजे क्लोरीन. तर असे 2 प्रकारचे अणू या ठिकाणी आहेत आणि त्यांचं प्रमाण सुद्धा कसं आहे, ठराविकच आहे. सोडियमचा एकच अणू आहे आणि क्लोरीनचा 1 अणू आहे. तर अशा पद्धतीनं आपण संयुगांची माहिती आपण सांगू शकतो. लक्षात ठेवा की मूलद्रव्य आणि संयुगामध्ये मूलभूत फरक आहे. मूलद्रव्यामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, संयुगामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे असतात, 2, 3, 4, पण त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कसं असतं, ठराविक असतं, त्यांना आपण संयुगे असे म्हणतो. तिसरा प्रकार बघा आपण सांगितला मिश्रणे. पहिला मूलद्रव्ये, दुसरा संयुगे आणि तिसरा मिश्रणे. बघू आपण काय असतात ते. ज्या पदार्थांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे अणू असतात आणि त्यांचे प्रमाण ठराविक नसते, त्यांना मिश्रणे असे म्हणतात. आता बघा आपण संयुगाची व्याख्या पाहिली आपण आणि मिश्रणे. बघा दोघांमध्ये आपण काही भाग सारखाच सांगितला आपण की दोघांमध्ये पण काय असतं, एकापेक्षा जास्त प्रकारचे अणू असतात. पण दोघांमध्ये मूलभूत फरक सांगायचा म्हटला तर काय की संयुगामध्ये आपण म्हटलं की त्यांचं प्रमाण ठराविक असतं, तर मिश्रणामध्ये आपण सांगितलं की त्यांचं प्रमाण ठराविक नसतं. तर असे जे काही पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मिश्रणे असं आपण म्हणतो. तर मिश्रणांची व्याख्या काय की ज्या पदार्थामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे अणू असतात आणि त्यांचं प्रमाण ठराविक नसतं, त्यांना मिश्रणे असे म्हणतात. याचं उदाहरण आपण सांगितलंय, हवा आहे, दूध असेल किंवा आपल्या शरीरामधलं रक्त, ब्लड जे म्हणतो आपण ते समजा असेल. तर हे सगळे काय मिश्रणाचे या ठिकाणी उदाहरणं आपण सांगू शकतो. तर हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू त्या ठिकाणी आहेत, अनेक प्रकारचे गॅस त्या ठिकाणी आहेत
बरोबर. तर त्यामुळं हवा हे कुणाचं उदाहरण ठरू शकतं या ठिकाणी? मिश्रण. तर असं आपण द्रव्याचे 3 प्रकार आपण या ठिकाणी सांगितले. पहिलं म्हणजे मूलद्रव्य, दुसरं म्हणजे संयुग आणि तिसरं म्हणजे मिश्रणे. बघा आता मूलद्रव्यांचे प्रकार पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी पाहायचे. आता पदार्थाचे प्रकार पाहिले आपण, म्हणजे द्रव्याचे प्रकार पाहिले. आता मूलद्रव्यांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे. तर बघा मूलद्रव्यांचे आपण 3 प्रकार या ठिकाणी सांगतो आपण. पहिला आहे धातू, दुसरा आहे अधातू आणि तिसरा आहे धातू सदृश्य मूलद्रव्ये. आता धातू सदृश्य मूलद्रव्ये म्हणजे काय? की जी मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतात त्यांना आपण म्हणतो धातू सदृश्य मूलद्रव्य. जसं की त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं आपण तर सिलिकॉन आहे किंवा जर्मेनियम समजा असेल. तर ही उदाहरणं आहेत धातू सदृश्य मूलद्रव्यांची, की ज्यांच्यामध्ये काही गुणधर्म धातूंचे असतात आणि काही गुणधर्म त्या ठिकाणी अधातूंचे सुद्धा असतात. तर असे मूलद्रव्यांचे आपण 3 प्रकार त्या ठिकाणी सांगू शकतो. धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य. बघा नेक्स्ट पुढचा पॉईंट आपल्याला जो पाहायचा की अणू म्हणजे काय. आता आपण पाहिले सगळ्यात पहिल्यांदा 7वीमध्ये 8वीमध्ये शिकलोय आपण अणू म्हणजे काय. कुठलाही पदार्थ हा कशापासून बनलेला असतो? तो अणूंपासून बनलेला असतो. मग अणू म्हणजे काय? की त्या पदार्थाचा सर्वात लहानात लहान असणारा भाग. बघा त्याची व्याख्या आपण काय सांगितले. पदार्थाच्या सर्वात लहान कणास ज्याचे विभाजन होऊ शकत नाही त्याला अणू असे म्हणतात. म्हणजे अणू हा कसा आहे बघा, की सर्वात लहान आहे आणि त्याचं आता त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, विभाजन होऊ शकत नाही. त्याला आपण अविभाजनीय असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर असा जो काही पदार्थाचा सगळ्यात लहानात लहान भाग आहे, कण आहे, त्या कणाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? अणू म्हणतो. मग असे अनेक अणू एकत्र येऊन त्यापासून रेणू बनतात. मग त्याच्यापासून मग पुन्हा आपण तो पदार्थ जे या ठिकाणी सांगतो. तर पदार्थाच्या सर्वात लहान कणास की ज्याचे विभाजन होऊ शकत नाही त्याला अणू असे म्हणतात. बघा अणूचे आपण मुख्य 2 भाग या ठिकाणी सांगू शकतो. अणूमध्ये सगळ्यात मध्यभागी केंद्रस्थानी असणारा भाग ज्याला म्हणतो आपण केंद्रक, आणि त्याच्या बाहेरचा भाग, असे मिळून 2 भाग त्या ठिकाणी त्या अणूचे असतात. म्हणजे या 2 भागांचा मिळून त्या ठिकाणी अणू बनलेला असतो. एक म्हणजे केंद्रक आणि दुसरा म्हणजे केंद्रका बाहेरील भाग. आता केंद्रकामध्ये कोण कोण असतं आपण सांगितलं बघा, की केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असे 2 प्रकारचे अणुकण असतात. आता अणुकण म्हणजे त्या अणूमध्ये असणारे आहेत म्हणून त्याला आपण अणुकण असं म्हटलंय. तर केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असे 2 प्रकारचे अणुकण असतात आणि त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन्स किंवा न्यूक्लिऑन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. कुणाला म्हणतो आपण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांना एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी न्यूक्लिऑन असं आपण म्हणतो. आता हे न्यूक्लिऑन नाव का पडलं? कारण ते न्यूक्लियसमध्ये आहेत. केंद्रकाला आपण इंग्लिशमध्ये न्यूक्लियस असं म्हणतो आपण, आणि म्हणून त्या दोघांना आपण एकत्रितपणे न्यूक्लिऑन असं नाव सांगितलंय, कारण ते न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये असतात. तर हे 2 जण त्या मध्यभागी किंवा केंद्रकामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. तर बघा की अणूमध्ये हे असे 3 या ठिकाणी अणुकण आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता ही सगळी माहिती आपण अगोदर पाहिलेली आहेच. तर यापैकी या तिघांपैकी म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन या तिघांपैकी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं असतात? हे केंद्रकामध्ये असतात. आणि केंद्रकाच्या भोवती अशा अनेक वेगवेगळ्या कक्षा असतात. त्या कक्षांमध्ये हे तिसरे जे आपण अणुकण सांगितले ते म्हणजे इलेक्ट्रॉन हे सतत त्या ठिकाणी काय करत असतात? परिभ्रमण करत असतात. तर या अणूच्या आतली रचना आपण अगोदर पाहिलेली आहे. आता बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, अणुअंक म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, लागणार आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये या ठिकाणी. आता अणुअंक दाखवण्यासाठी आपण चिन्ह किंवा संज्ञा जे वापरतो आपण ती म्हणजे झेड. तर झेड हे लेटर आपण कशासाठी यूज करतो? अणुअंक दाखवण्यासाठी त्या ठिकाणी वापरत असतो. बघा अणुअंक म्हणजे काय? अणूमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या
म्हणजे अणुअंक होय. बघा, एखाद्या अणूचा अणुअंक म्हणजे काय की त्याच्यामध्ये असणारी प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या अणूचा अणुअंक त्या ठिकाणी होय. म्हणजे जितके प्रोटॉन्स त्या अणूमध्ये असतील किंवा जितके इलेक्ट्रॉन्स त्या अणूमध्ये असतील तेवढाच त्या अणूचा त्या ठिकाणी काय असतो, अणुअंक असतो. आणि त्या अणुअंकासाठी आपण Z हे सिम्बॉल त्या ठिकाणी वापरतो. म्हणजेच बघा, जेवढा अणुअंक असेल तेवढेच प्रोटॉन असणार आणि तेवढेच काय असणार, इलेक्ट्रॉन असणार. हे लक्षात ठेवा, व्याख्या महत्त्वाची. अणूमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनचे म्हणतो, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्रितपणे नाही. प्रोटॉनची संख्या घ्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या घ्या, दोघांची संख्या सारखीच असते आणि तेवढाच त्यांचा काय असतो त्या ठिकाणी, त्या अणूचा अणुअंक असतो. म्हणून आपण अणुअंक म्हणजे आपण सांगितलंय की अणूमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक होय. बघा, म्हणून आपण खाली दाखवलं या ठिकाणी अणुअंक Z म्हणजेच प्रोटॉनची संख्या P म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या E. म्हणजे जर तुम्हाला अणुअंक सांगितला असेल तर तुम्ही त्याच्यावरनं त्या अणूमधल्या प्रोटॉनची संख्या सांगू शकता किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सांगू शकता. किंवा जर तुम्हाला समजा प्रोटॉनची संख्या सांगितलेली असेल त्याच्यावरनं तुम्ही अणुअंक सांगू शकता किंवा त्याच्यावरनं तुम्ही इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा सांगू शकता. लक्षात ठेवा, जेवढा अणुअंक तेवढेच प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. एकाची माहिती मिळाली की बाकी दोघांची माहिती आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता समजा मी तुम्हाला म्हटलं की सोडियमचा अणुअंक 11 आहे, तर सोडियममध्ये किती प्रोटॉन्स आहेत, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सोडियमचा अणुअंक किती, 11. तर त्याच्यामध्ये प्रोटॉन पण किती असणार आहेत, 11च असणार. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनसुद्धा किती असणार आहेत, 11च त्या ठिकाणी असणार. त्याचं कारण म्हणजे काय की आपण सांगितलं की जेवढा अणुअंक आहे तेवढंच काय असतं, प्रोटॉन असतात, तेवढेच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. किंवा आपण समजा म्हटलं की एखाद्या अणूमध्ये 5 प्रोटॉन आहेत, त्याचा अणुअंक सांगा. मग 5 प्रोटॉन आहेत म्हणजेच 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि 5 इलेक्ट्रॉन आहेत 5 प्रोटॉन आहेत म्हणजेच त्याचा अणुअंक किती असला पाहिजे, 5 त्या ठिकाणी असला पाहिजे. तर असं आपण अणुअंकावरून प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या सांगू शकतो किंवा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण अणुअंक त्या ठिकाणी सांगू शकतो. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं. नेक्स्ट बघा, आता अणुवस्तुमानांक ज्याला आपण संज्ञा या ठिकाणी वापरलेली आहे कॅपिटल A. Z म्हटलं की अणुअंक लक्षात ठेवा आणि A म्हटलं की कॅपिटल A अणुवस्तुमानांक, दोघांमध्ये फरक आहे. बघा, आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय, अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय. बघा, काय म्हटले की अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय. म्हणजे बघा, केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची जर आपण बेरीज केली आपण तर ते बेरीज म्हणजेच काय असतं त्या ठिकाणी, अणुवस्तुमानांक असतो. तर अणुअंक म्हणजे आपण सांगितलं प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. बघा, इथं आपण खाली सूत्र दाखवलेलं आहे की अणुवस्तुमानांक A बरोबर काय, प्रोटॉनची संख्या कॅपिटल P अधिक न्यूट्रॉनची संख्या N. तरी लक्षात ठेवा, अणुवस्तुमानांक म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या. बघा, आता एखाद्या अणूसाठी आपण चिन्हांकित संकेत कसा वापरतो आपण बघा, संज्ञा. तर संज्ञा म्हणजे काय की तो एखादा अणू आपण त्या ठिकाणी घेतो, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन. मग त्याच्या बेसला पायाला जे दिसतं आपल्याला Z ते म्हणजे त्याचा काय असतो, अणुअंक असतो. आणि त्याच्या डोक्यावर जे दिसतं आपल्याला कॅपिटल A हा म्हणजे त्याचा काय असतो, अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी असतो. म्हणजे त्या मूलद्रव्याच्या किंवा त्या अणूच्या बेसला असणारा जो क्रमांक असेल, पायाशी असणारा जो क्रमांक आहे तो म्हणजे त्याचा अणुअंक असतो आणि त्याच्या डोक्यावरती असणारा जो अंक असेल तो म्हणजे त्याचा अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी असतो. बघा, इथं आपण उदाहरण घेऊन दाखवलं आपण आता C612. आता इथं C म्हणजे संज्ञा आहे, कार्बनसाठी आपण C हे चिन्ह या ठिकाणी वापरलं आहे. आता कार्बनच्या पायाशी Cच्या बेसला आपल्याला 6 अंक दिसतोय, तो 6 अंक म्हणजेच तुमचं Z आहे. Z आहे म्हणजेच तुमचा तो अणुअंक त्या ठिकाणी आहे. आणि कार्बनच्या डोक्याला वरती आपल्याला जो 12 अंक दिसतो आपल्याला, तो 12 अंक म्हणजे काय, कॅपिटल A म्हणजे त्याचं अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी आहे.
तर असं जनरली आपण त्या ठिकाणी काय करतो, असे संकेत, चिन्हांकित संकेत वापरून आपण त्या अणूचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक आपण दाखवू शकतो. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की पायाशी असणारा नंबर म्हणजे काय असतो, अणुअंक असतो, आणि डोक्यावरती असणारा म्हणजे काय, त्याचं अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी आहे. मग इथं आपण दाखवले बघा आता की C612 या चिन्हांकित संकेताचा अर्थ काय होतो की कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या, किंवा तुम्ही आणखीन सांगू शकता किंवा इलेक्ट्रॉनची संख्या ही किती आहे, 6, आणि त्या कार्बनचा अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी किती आहे, 12, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. बघा नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन. आता हे सुद्धा आपण 8वी मध्ये 9वी मध्ये शिकलोय आपण. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय, बघा त्याची व्याख्या आपण सांगितली. मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. काय म्हटले बघा की एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, मग त्या इलेक्ट्रॉनचे आपण काय करतो, कवच निहाय त्या ठिकाणी मांडणी करतो. कवच म्हणजेच कक्षा, त्या अणूमध्ये असणाऱ्या जे वेगवेगळ्या कक्षा आहेत त्या कक्षांमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत, तर त्या कक्षानुसार आपण त्या अणूमध्ये जी काही मांडणी केलेली असेल त्या इलेक्ट्रॉनची, तर त्याला आपण त्या अणूचं काय म्हणतो, इलेक्ट्रॉन स्वरूपन, किंवा त्या मूलद्रव्याचं आपण त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन असं त्या ठिकाणी म्हणतो. काय सांगितलं बघा व्याख्या की अणूमध्ये ज्या वेगवेगळ्या कक्षा आहेत त्या कक्षेमध्ये आपण जी काही त्या कक्षेच्या क्षमतेनुसार जी काही इलेक्ट्रॉनची मांडणी करतो आपण, तर त्या मांडणीलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. बघा व्याख्या पुन्हा एकदा सांगतोय की मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय, कवच म्हणजेच त्या अणूमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कक्षा, कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. बघा आता प्रत्येक कक्षेची, प्रत्येक कवचाची इलेक्ट्रॉन धारकता. आता इलेक्ट्रॉन धारकता म्हणजे काय की त्या कक्षेमध्ये किंवा त्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात, बसू शकतात, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन धारकता. तर कवचाची इलेक्ट्रॉन धारकता काढण्यासाठी 2n² 2n वर्ग या सूत्राचा वापर केला जातो किंवा उपयोग केला जातो. मग या सूत्राचा वापर करून आपण त्या कवचाची, त्या कक्षेची जी काही इलेक्ट्रॉन धारकता असेल, म्हणजे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, हे आपण त्या ठिकाणी काढू शकतो. इथं n म्हणजे काय, आता कवच क्रमांक किंवा कक्षेचा क्रमांक आहे, म्हणजे पहिली कक्षा आहे का, दुसरी कक्षा आहे का, तिसरी कक्षा आहे, ते पाहायचं आपल्याला. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला आता प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात ते सुद्धा या ठिकाणी काढायचं. बघा इथं आपण हा एक टेबल दाखवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात डाव्या साईडला दिसेल की कवच आहेत, म्हणजे त्या अणूमध्ये असणाऱ्या ज्या कक्षा असतात त्याला आपण काही संज्ञा या ठिकाणी वापरलेल्या आहेत. तर पहिली कक्षा आपण K घेतो, आपण दुसरी कक्षा L घेतो, तिसरी M घेतो आणि चौथी N घेतो आपण. मग बघा इथं आता पुढचा आपण जो मोठा दुसरा तुम्हाला भाग दिसतोय N, दुसरा आपला कॉलम दिसतोय आपल्याला N. आता हे स्मॉल n म्हणजे काय, आता पहिली कक्षा जर असलं तर K म्हणजे कोण आहे, पहिली कक्षा आहे, म्हणून n ची किंमत त्या ठिकाणी आपण 1 घेतो. L जर कवच म्हटलं की तुम्हाला n ची किंमत काय करायची, 2 घ्यायची. का, L कवच म्हणजेच 2 नंबरची कक्षा असते अणूमधली. M जर कवच असेल तर तुम्हाला n ची किंमत 3 घ्यायची. त्याचं कारण म्हणजे काय की M म्हणजे त्या अणूमधली तिसरी कक्षा आहे, तिसरं कवच आहे, आणि असंच कॅपिटल N जर असेल तर तिथं आपल्याला स्मॉल n ची किंमत काय घ्यायची, 4. का, कारण त्या ठिकाणी कॅपिटल N म्हणजे त्या अणूमध्ये असणारं चौथं कवच त्या ठिकाणी आहे. मग बघा आपण त्या प्रत्येक कवचाची आपण इथं इलेक्ट्रॉन धारकता काढली. बघा आपण आता पुढच्या कॉलममध्ये आपल्याला सूत्र दिसतं, आपण सूत्र मग सांगितलं आता आपण 2n². मग बघा इथं आपण ते सूत्र वापरलं. आता n ची किंमत तुम्हाला K साठी काय ठेवावं लागेल, 1 ठेवावी लागेल. मग ठेवली आपण 2 इंटू कंसात काय केलं बघा आपण 1चा वर्ग. आता इथं 1 का ठेवलं आपण, इथं K साठी किंमत n ची किती आहे, 1 आहे, म्हणून तिथं आपण 1 ठेवला आपण. मग 1चा वर्ग 1 आणि 1 गुणिले 2 म्हणजे किती येतं, 2. म्हणजे काय की पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. असं आता L दुसरी कक्षा आपण घेतली. मग काय करायचं, आपलं तेच सूत्र घ्या, कोणतं, 2n². आता इथं n ची किंमत तुम्हाला 2 ठेवायची. मग ठेवली आपण तिथं किंमत, बघा दिसतं का तुम्हाला, 2 × 2चा स्क्वेअर. मग 2चा वर्ग 4
आणि 4 दोन्ही किती येतं 8, म्हणजे याचा अर्थ काय की दुसऱ्या कक्षेमध्ये या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. असंच तिसऱ्या कक्षेसाठी काढलं आपण, तर तिसऱ्यामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात बघा 18 इलेक्ट्रॉन आपण दाखवलेत, आणि चौथ्या कक्षेमध्ये या ठिकाणी 32 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बसू शकतात. तर असं त्या कक्षेची किंवा त्या कवचाची जी काही इलेक्ट्रॉन धारकता आहे ही आपण या ठिकाणी काढू शकतो. आणि हे काढण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरलं आपण ते लक्षात ठेवा, 2n वर्ग किंवा 2n². तर त्या सूत्राचा उपयोग करून आपण प्रत्येक कवचाची इलेक्ट्रॉन धारकता काढू शकतो. जर तुम्हाला विचारलं की तिसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, कसं काढणार तुम्ही, n ची किंमत 3 ठेवायची, मग 3चा वर्ग 9 आणि 9 गुणिले 2 किती येतं 18, असं आपण त्या ठिकाणी संख्या काढू शकतो. मग ही जी काही कवचनिहाय जी काही आपण मांडणी करणार आहोत त्या मांडणीलाच आपण काय म्हणतो, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या मूलद्रव्याचं. बघूयात आपण त्या पुढे. बघा इथं आपण एक टेबल दाखवलेलं आहे, याच्यामध्ये काही मूलद्रव्ये आपण घेतलेली आहेत. सगळ्यात डाव्या साईडला दिसतंय तुम्हाला हायड्रोजन, हेलियम, लिथियम, कार्बन. आणि मग दुसऱ्या याच्यामध्ये कॉलममध्ये आपण त्यांची संज्ञा आपण दाखवली, म्हणजे हायड्रोजनला H घेतलंय, हेलियमला He घेतलंय, लिथियमला Li आपण घेतलंय. तिसऱ्या याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की त्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन एकूण आहेत. जसं की आता हायड्रोजन घेतला आपण, त्याचा अणुअंक 1 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हेलियममध्ये त्याचा अणुअंक 2 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहेत. लिथियममध्ये 3, कार्बनमध्ये 6. तर असं आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉनची संख्या दाखवलेली आहे. तर पुढच्या कॉलममध्ये काय केले बघा आपण आता की ते KLMN या म्हणजे काय कवच आहेत, कक्षा आपण बघितल्या. आता मग आपल्याला काय करायचं आता की त्या मूलद्रव्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तर त्या इलेक्ट्रॉनची आता विभागणी करायची, मांडणी करायची आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे कवच आहेत त्या कवचानुसार त्यांची मांडणी आपल्याला करायची आहे. आणि मग शेवटच्या कॉलममध्ये दिसते आपल्याला ते म्हणजे आपण तिथं इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या मूलद्रव्याचं त्या ठिकाणी दाखवू. तर इथं आपण उदाहरण म्हणून पहिले फक्त 3च मूलद्रव्ये घेतलेत, बाकीचे पुढच्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर बघा आता हायड्रोजनमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे का. मग आपण पहिल्यांदा कुठे इलेक्ट्रॉन ठेवायचा बघा, तुम्हाला सुरुवात कुठून करायच्या, पहिल्या कवचापासून तुम्हाला सुरुवात करायची. म्हणजे अगोदर पहिल्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन ठेवायचे, मग दुसऱ्यात ठेवायचे, तिसऱ्यात ठेवायचे, असं चौथ्यात, असं पहिल्या कक्षेपासून आपल्याला सुरुवात करायची. डायरेक्ट चौथ्यामध्ये किंवा तिसऱ्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. आपण हा नियम आहे की पहिली कक्षा भरल्याशिवाय दुसऱ्यात जाऊ शकत नाही आपण, किंवा दुसरी भरल्याशिवाय तिसऱ्यात जाऊ शकत नाही आपण. मग पहिल्यापासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची. मग हायड्रोजनमध्ये 1च अणू आहे, मग आपण तो कुठं ठेवला, तर पहिली कक्षा कुठली आहे बघा K. तर आता पहिल्या कक्षेची क्षमता किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची आहे, बरोबर. मग इथं 1च इलेक्ट्रॉन आहे, तो आपण त्याच्यामध्ये ठेवला. आता ती कक्षा अपूर्ण आहे, असू द्या, काही अडचण नाही. मग त्याच्यामध्ये 1च इलेक्ट्रॉन असल्यामुळे 1 ठेवला, आणि शेवटी मग त्याचं आपण काय केलं, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं फक्त 1. आता L मध्ये म्हणजे दुसऱ्यामध्ये किंवा तिसऱ्या कक्षेमध्ये, चौथ्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ठेवलेले नाहीत. का, कारण त्या हायड्रोजनमध्ये आहेच किती इलेक्ट्रॉन, फक्त 1, बरोबर. नीट लक्ष द्या. आता पुढचं आहे बघा हेलियम. आता हेलियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत पहा, 2 आहेत. मग आपण काय केलं, आता सुरुवात कुठून करायची, पहिल्या कक्षेपासून करायची. मग पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन ठेवले, त्याच्यामध्ये आहे तर एकूण 2, मग 2 आपण पहिल्यामध्ये ठेवले, म्हणून आता पुढच्यामध्ये L मध्ये किंवा M मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून मग हेलियमचं स्वरूपण काय आलं, 2 या ठिकाणी आलं. तिसरा मूलद्रव्य कुठला आहे बघा, लिथियम आहे, L आहे, त्याची संज्ञा आपण सांगितली आहे. आता बघा याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे बघा, आता 3 आहे. नीट लक्ष द्या. आता मग 3 पैकी आपण काय केलं, आता पहिल्या कक्षेमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात करायची. मग पहिल्या कक्षेमध्ये आपण जर इलेक्ट्रॉन जर पाहिले आपण तर किती सामावू शकतात, 2 सामावू शकतात, बरोबर आहे. मग आपण 3 पैकी काय केलं की 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये ठेवलेत. आता पहिली कक्षा भरलेली आहे पूर्ण. का भरली, कारण तिची क्षमता 2चीच आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन ठेवलेले आहेत. पण आणखीन 1 इलेक्ट्रॉन आता आपल्याकडे शिल्लक आहे, बरोबर. कारण एकूण इलेक्ट्रॉन आपल्याकडे 3 आहेत. 3 पैकी पहिल्यामध्ये आपण 2 ठेवले, आता 1 शिल्लक आहे. मग आता हा 1 इलेक्ट्रॉन कुठं ठेवतो आपण, आता जायचंय आपल्याला पुढच्या कक्षेमध्ये, म्हणजेच L मध्ये आपल्याला जायचंय. आणि म्हणून तुम्हाला इथं काय दिसतं आता की L च्या ह्याच्यामध्ये आपण आता 1 इलेक्ट्रॉन ठेवलेला आहे.
आणि म्हणून मग शेवटी स्वरूपण काय लिहिलं आपण 2,1. आता ह्या स्वरूपणाचा अर्थ काय की बाबा पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे के मध्ये, आणि कॉमा 1 हे 1 म्हणजे काय आता की दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, पुढचे जे आता मूलद्रव्य आहेत त्या सगळ्यांचं तुम्हाला अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या पाठामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपणावरती प्रश्न विचारू शकतात, विचारलेले आहेत अगोदर परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर हे तुम्ही टेबल नक्कीच कंप्लीट करा, आणि जर कुणाला काही अडचणी आल्या तर मला मेसेज करा किंवा त्या ठिकाणी तुम्ही फोन करून विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.